नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपले अन्न हे युट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आजपासून बरोबर तिसऱ्या दिवशी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे आणि याच दिवशी धाराशिव जिल्हा परिषदेवर कोणाची सत्ता असणार हे ठरणार आहे. तसं पाहिलं तर महायुतीची सत्ता धाराशिव जिल्हा परिषदेवर येईल असं स्पष्ट चित्र आहे. पण तरीही त्यात भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष या दोघांची आपली सत्ता यावी यासाठी हालचाली सुरू आहेत आणि त्यासाठीचे प्रयत्न गेला महिनाभर सुरू आहेत. आज सकल स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एक मान्यवर असे नेते कैलासवासी त्र्यंबकराव शेळके यांची जयंती पण आहे. धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारीला लागला. ज्यावेळेस सर्व निकाल लागला त्यावेळेस त्या निकालाचं चित्र असं होतं: भाजप 19, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले 15, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 6, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7, काँग्रेसचे 3, एक भाजपचा पाठिंबा असणारा अपक्ष, एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुरस्कृत केलेला अपक्ष आणि 2 अपक्ष. आज हा निकाल होता. निकाल 9 फेब्रुवारी लागला आणि 10 फेब्रुवारीला ज्यांना सत्तेवर यायचं होतं त्यांनी सदस्यांची जमवाजमव केली आणि सदस्य सहलीवर गेले. जवळपास 1 महिनाभर सदस्य मुंबई, कोकण, कर्नाटक अशा सहली करत ते काही जण 2-3 दिवसापूर्वी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पण बरेचसे सदस्य अजून पण सहलीचा आनंद लुटत आहेत. आता 13 मार्च 2026 रोजी ग्राम विकास मंत्रालयाच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आणि 13 मार्च रोजी सकाळी साधारण 11 वाजता या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि दुपारी 2 नंतर धाराशिव जिल्हा परिषदेच्या नवीन निवडून आलेल्या सदस्यांची पहिली सभा जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होईल आणि त्यात मग प्रत्यक्ष निवडणूक होते की अध्यक्ष उपाध्यक्ष बिनविरोध होतात हे आपल्याला दुपारी 3 नंतरच करणार आहे. तसं पाहिलं तर भाजपचे जिल्ह्यातील सर्वात म्हणून ओळखले जाणारे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सुरुवातीला जवळपास 29 सदस्य एकत्रित करून त्यांना सहलीला पाठवले आणि त्यानंतर त्यांच्या त्या 29 सदस्यांच्या सोबत आणखी 3-4 जण त्यांनी सहलीवर नेले. त्यांच्या समर्थकांच्या मते आता त्यांच्याकडं जवळपास 38च्या आसपास जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि त्यामुळं
भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष होईल असं त्यांचं म्हणणं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तसे पाहिले तर धाराशिवच्या राजकारणामधील अगदी सूक्ष्म असा अभ्यास करून आपलं मत व्यक्त करणाऱ्या जीवनराव देशमुख यांनी कुठं काही झालं तरी 100% महायुतीची सत्ता येईल असं म्हटलं आहे, पण अध्यक्ष कोणाचा होईल त्याचं त्यांनी उत्तर दिलेलं नाही, कारण ते पण तसे मुरब्बी राजकारणी आहे. तर इकडं दुसरीकडं शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे परंड्याचे विद्यमान आमदार माजी मंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत आणि त्यांचे समर्थक असलेले शिवसेनेतील त्यांचे समर्थक यांनी त्यांच्याकडे 28 सदस्य असल्याचं म्हटलं आहे आणि बहुमत आमच्याकडे पण आहे असं ते सांगतात. काल की परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला शिवसेनेचे नवनिर्वाचित सदस्यांबरोबरच समाजवादी पक्षाच्या ज्या मंगरूळ तालुका तुळजापूर या गटातून निवडून आलेल्या माडजे रुचकरी याही एकनाथ शिंदेच्या भेटीवेळी उपस्थित होत्या. मात्र सर्व 15 सदस्य होते की नव्हते याचा खुलासा कोणीही केलेला नाही. या भेटीच्या दरम्यान जिल्हा प्रमुख दत्ता अण्णा साळुंके, युवा सेनेचे राज्य पदाधिकारी असलेले अविनाश खापे आणि अनेक तानाजी सावंत समर्थक शिवसैनिक उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वांना एकत्रित राहा आणि पूर्ण धाराशिव जिल्हा भगवामय शिवसेनाचा करा असा सल्ला दिल्याचं कळते. त्यांनी यावेळी बोलताना परंडा भूमवाशीसारखं सर्वत्र शिवसेना व्हावी अशी इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांनी त्यावेळी बोलताना उमरगा आणि लोहाऱ्याचा उल्लेख केलाय की नाही हे काही समजू शकलेलं नाही. तसं पाहिलं तर उमरगा आणि लोहाऱ्यात शिवसेनेनं भाजपला वगळून तेथील पंचायत समिती सत्ता काबीज केलेली आहे. त्यामुळंच उमरग्यात आकांक्षा ज्ञानराज चौगुले तर लोहाऱ्यात जानकर या सभापती झालेल्या आहेत. आता नेमकं उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातले जे प्रमुख आणि तसे मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी आमदार ज्ञानराज चौगुले हे पक्षाच्या संयुक्तिक अशी भूमिका घेतात की मग काही वेगळं करतात हे पण आपल्याला 13 मार्चलाच कळणार आहे. तसं पाहिलं तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा या अर्चना राणा जगजितसिंह पाटील व्हाव्यात असं भाजपचं म्हणणं आहे आणि त्याच दृष्टीनंच त्यांनी सहली वगैरेचं आयोजन केलेलं होतं. तर डॉक्टर तानाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांचं अर्चना पाटील यांच्या अध्यक्ष होण्याला विरोध आहे हे पण आपण पाहिलंच आहे. त्यामुळं आता नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष असणार हे नक्की. त्या परवा झालेल्या शिवसेना जिल्हा परिषद सदस्य आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत काहींनी जसं एकनाथ भाईंनी सोलापूरच्या डॉक्टर ज्योती वाघमारे या सामान्य कुटुंबातील कार्यकर्तीला खासदार केलं, तसं शिवसेनेनंही एखाद्या सामान्य कुटुंबातील आपल्या एखाद्या सदस्य भगिनीला जिल्हा परिषद अध्यक्ष करावं असं मत मांडल्याचं पण कळतंय. आता एकनाथ भाई या सदस्यांच्या मताला किती
या कुणी हा मुद्दा मांडलाय त्याला किती महत्व देतात आणि खरंच तसं करतात का, याचंही उत्तर आपल्याला 13 मार्चला दुपारनंतरच मिळणार आहे. असं बालिकांच्या गर्भाशयाच्या मुखाला होणारा कर्करोग हा गंभीर आजार असून अशा देशात 1.25 ते 1.5 कोटी मुली 14 वर्षाच्या बालिका आहेत आणि त्यांच्यासाठी हा रोग त्यांना बाळावू नये, त्यांना होऊ नये, तो बाळावू नये यासाठी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी संसदेच्या 2025च्या हिवाळी अधिवेशनात एका खाजगी विधेयकाद्वारे लस बालिकांना मोफत द्यावी असं खाजगी विधेयक मांडलं होतं आणि त्या विधेयकावर केंद्र सरकारनं गांभीर्यानं विचार केला आणि बालिकांना ही HPV लस मोफत देण्याचं जाहीर केलं. महाराष्ट्रात काल 8 मार्च महिला दिनापासून HPV लस देण्याचं प्रारंभ झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील काल त्याचा प्रारंभ झाला. धाराशिव जिल्ह्यात जवळपास 13,500 बालिका या 14 ते 15 वर्षाच्या ह्याच्यातील आहेत आणि त्या सर्व बालिकांना ही लस मोफत देण्याचं आरोग्य विभागानं ठरवलं आहे. काल धाराशिव शहरात 5 बालिकांना ही HPV लस मोफत देण्यात आली आहे आणि सर्व बालिकांनी ज्या की 14 ते 15 वर्षाच्या वयोगटातील आहेत त्यांनी ही लस घ्यावी असंही आरोग्य विभागानं आव्हान केलं आहे. आता आपण इथंच थांबूयात. तुम्ही आपल्यांना YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.